सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय पहिली प्रतिक्रिया? अद्यापही राजेंद्र हगवणे बेपत्ता आहे, अटक करण्यात आलेली नाहीये। अनेक कलम ही लावणं खरं तर अपेक्षित होतं। 307 कलम अन्वय कारवाई होणं गरजेचं होतं। अद्याप या सगळ्या संदर्भात गंभीर पावलं उचलण्यास काहीसा विलंब होतोय असा आरोप आहे। नाही, मी आता सुषमाताई अंधारे यांचं ऐकलं। खरोखर अगदी बरोबर आहे की राजकीय पक्षाशी संबंधित असलं की पोलीस आपली कारवाई करायचं एकदम सावधानतेने करतात। पोलिसांना एवढं प्रेशर येतच कसं आणि पोलीस आपली जबाबदारी का निभावत नाही? प्रत्येक वेळेस राजकीय प्रेशर येईल, आपल्याला कोणीतरी मिनिस्टरचा फोन येईल, आपल्याला सोडवायला लागेल। अरे गुन्हेगार आहेत ना, मग तुम्ही गुन्हेगारांवरती तातडीने गुन्हे नोंदवले पाहिजे, त्या लोकांना पकडलं पाहिजे। आणि आता जे म्हणजे हा सासू सासरे नवरा ह्या सगळ्यांनी तिला आत्महत्येला भाग पाडले। म्हणजे ती अक्षरशः एवढं लहान बाळ असताना एखादी आई आत्महत्या करणं हे इतकं भयंकर आहे की आई सगळा त्रास सहन करते पण त्या बाळासाठी ती जिवंत राहते। परंतु इकडे वैष्णवीने आत्महत्या केलेली आहे। म्हणजे यांच्या खरं 302चाच गुन्हा नोंदवला पाहिजे, कारण तिघांनी मारहाण केलेली आहे। मोठी सून सांगतेय की अशा प्रकारे त्रास देत होते म्हणून। आणि एवढं सगळं असताना तुमच्यावरती काहीतरी राजकीय प्रेशर येईल, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणीतरी आहे, हे पोलिसांनी कशाला बघायला पाहिजे? त्यांनी त्यांचं काम करावं ना। परंतु हे होत नाही, प्रत्येक वेळेस अशा प्रकारे हे केलं जातं। आता तुमच्या स्क्रीनवरती मी बघतेय ते लहान बाळ छोटं निष्पाप, त्याला माहिती नाहीये की आपली आई या जगात नाहीये। परंतु आता त्याचं पूर्ण आयुष्यभर त्याचा सांभाळ करणं, जे आईचं प्रेम त्याला मिळालं पाहिजे ते मिळणार नाहीये। आणि हे भयंकर प्रकार झालेला आहे। अशा प्रकारे आजच्या युगामध्ये सुद्धा हुंडा मागणं, सोनं मागणं, गाड्या मागणं, चांदी मागणं आणि त्या मुलीला मारहाण करणं हे इतकं भयंकर गुन्हा आहे हा की ह्या तातडीने ह्या सगळ्यांवरती कारवाया केल्या पाहिजे। ताई, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।